नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत इंस्टाग्रामवरील एक मॅडम. ते अतिशय छान छान असे आपल्याला नवीन नवीन सोल्युशन्स देत असतात, पण त्याची काही तेवढी गरज नाहीये, तरी पण त्या देत असतात. बघूया तर मग कोणते कोणते सोल्युशन्स आहेत आणि कशावरती दिलेले आहेत सोल्युशन. चला. अरे चालू करा रे, चालू करा रे, चालू करा रे, चलो. माळ्यावरून डब्बा कसा काढावा, बसमध्ये आपण कसं चढावं, स्कूटरवर आपण कसं बसावं आणि जमिनीवर आपण कसं बसावं, हे सगळं साडी नेसून आपण कसं करू शकतो हे मॅडम आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतात. रिअली गुलाबी साडी 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 आणि गाडी 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 गाडी, फक्त साडी आणि साडी आणि साडी. अरे बापरे, साडीत हे करायचंय, साडीत ते करायचंय, साडीत त्याव करायचंय, साडीत ह्याव करायचंय. हाय एव्हरीवन इज सुंदर ना, धन्यवाद. आज आपण वेअर करायचे साडी, आज आपण हेडवर ठेवायचे पदर, आज आपण टक करायचे निऱ्या, आज आपण फोल्ड करायचे साडी, आज आपण काय काय करायचंय, काय काय करायचंय. ओहो, साडीवर गाडीवर कसं बसायचं, का गाडीवर साडी घालून कसं बसायचं, काय काय करायचंय. बाप रे, मज्जा आली. आंटी काय करताय तुम्ही, वाजवा ना घंटी लवकर. कंटाळा आला ते साडी नेसून. हेल्मेट कसं वेअर करायचं डोक्यावर, हेडवर हेल्मेट कसं घालायचं, बाईकवर साडी घालून स्कूटरवर कसं बसायचं. चमारी बिस्किट. मज्जा आली ना. बघा बघा, अजून मस्त मस्त आहे पुढे. बघा, ऐका. हां, स्कूटी चालवताना कसं बसायचं. फूट जे आहे ते 90 डिग्रीमध्ये ठेवायचं आणि असं पॉश्चर करून बसायचं. आम्ही तर 180 डिग्रीमध्ये करून बसतो स्कूटीवर. ही बघ आजी, बघ डोक्यावर पदर आहे आणि बाईक चालवते. 2 आज्या बसल्यात, दोघींच्या पण डोक्यावर पदर आहे. नऊवारी साडी नेसून त्या बाईक चालवत आहेत. आजी आहेत त्या आजी, बघ. आणि आत्ता मॅडमनं प्रकाश पडलाय डोक्यात. गाडीवर कसं, स्कूटीवर कसं साडी घालून बसायचं, किती डिग्रीमध्ये पाय ठेवायचा आणि चालवायची. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. हे प्रभु, हे भगवान, क्या हो गया है इस औरत को, मारो मारो मुझे मारो मुझे मारो. आणि आमच्या ट्रेनमध्ये जाणाऱ्या बायका, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये जाणाऱ्या सगळ्या बायका बघ, सगळ्या एजच्या म्हणजे टीनेज पासून ते अगदी 70-75 वर्षापर्यंतच्या आजी, पूर्ण सगळं अटायर असतं त्यांचं. पूर्ण नऊवारी साडी असते, नथ असते, मेकअप असतो, त्याच्यात त्या चढतात आणि जातात. तसा मेकअप असतो त्यांचा, हालत पण नाही. त्यांना किती डिग्रीमध्ये पाय ठेवायचा आहे, किती डिग्रीमध्ये पाय नाही ठेवायचा आहे, कुठून पदर खोचायचा आहे, कुठे पदर घ्यायचा आहे, हे काही सांगायला लागत नाहीत. आणि पूर्वापारपासून चालू आहे त्यांचं. तुमच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडलाय, बल्ब पेटलाय, बल्ब. बरं झालं आत्ता पेटला बल्ब. क्रिंज आंटी. निधन पेटला तरी तो बल्ब, पण नका पेटू, बंद करा ते तुमचं पेटलेला बल्ब. सगळ्या बघा किती छान छान बाईक पण चालवतात, कार पण चालवतात, शिप पण चालवतात, सगळं चालवतात. स्कूटरवर राहू नका, स्कूटरचा जमाना गेला आता. विमान पण उडवतात बायका. चक दे फट्टे, नाप दे गिल्ली. आणि मंदिरात कसं जायचं, मंदिरात साडी नेसून जायचं, ट्रेडिशनल कपडे घालून जायचं, ट्रेडिशनल कपडे वेअर करून जायचं. मग एव्हरीवन बिकम सुंदर. मी पण साडी वेअर करून गेली होती मंदिरात. तुम्ही वेस्टर्न ट्रेडिशनल ब्लाऊज साडी घालून जाऊ शकता, पण वेस्टर्न कपडे घालून जाऊ नका. मनोभावे देवाची पूजा करा, डोक्यावरून पदर घ्या, खांद्यावरून पदर घ्या, फोटो काढू नका आणि व्हिडिओ काढू नका. बाय, धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? काय होतं ह्याच्यात, साडी नेसून मंदिरात जायचं, काय सांगितलं, कशाला बनवला, पण मस्त आहे, असंच बनवत राहा. क्रिंज आंटी कुठली. साड्या, आजी, पणजी, खापर पणजी, आई, आपण, आपली मुलं मुली साड्या नेसणार आहेत नंतर, तरी बाईचं साडी कौतुक. आणि मुली टीनेजर पण खूप छान व्यवस्थित तयार होतात, तुमच्यापेक्षा तरी खूप छान तयार होतात त्या. आणि त्यांना कसं बसायचं, कसं उठायचं, खुर्चीवर कसं बसायचं, खाली कसं बसायचं, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे.
कोण 90 डिग्री पाय वरती करून साडी घालून नाही बसत, खाली पण नाही बसत नाही, वर पण नाही बसत नाही, गाडीवर पण नाही बसत. 90 डिग्री पाय करून 90 डिग्री पाय करायचा आणि मग स्कूटीवर बसायचं. कुठे कोण बसतं साडीवर पाय वरती करून? नाही बसत ना, खालीच करून बसतात सगळे पाय. पदर असा खोचा तसा खोचा, ह्याव करा त्याव करा, काय काय करा साडीवर. सगळ्यांना माहितीये. कोण काय मग उगाच त्या बाईचं साडी पुराणच संपत नाही. आणि मॅडम ऍड प्रमोशन करतात. प्रमोशन, साडीचं नाव काय माहिती नाही. है मेरी बुलबुल, मुलमुल नहीं कहते उसको, मलमल कॉटन की साड़ी कहते उसको, मलमल कॉटन साडी. मॅडमचा साडी घालून बसमध्ये कसा चढायचा हा व्हिडिओ आणि त्यावरच्या कमेंट्स. हे भगवान, ती मॅडम साडी नेसून बसमध्ये कसं चढायचं. 15 मिनिटं मॅडम दाखवत होत्या. हा पदर असा घ्या, निऱ्यावरती करा, निऱ्यावरती हाताने पकडा आणि वर करा, मग हा पाय टाका. अरे बाबा, एवढं करताना ती बस सुटून जाईल इकडे आमची. कधी चढायचं आणि कधी जायचं बसमध्ये देवा. असे हे मॅडमचे वेगवेगळे साडी घालून आपण काय काय करू शकतो असे हे व्हिडिओ बघून माझ्या डोक्याला झिंझिण्या आल्या आणि कमेंट्स बघून ह्या झिंझिण्या मरून गेल्या आणि खूप मजा आली कमेंट्स वाचून. मॅडमचे पूर्वीचे व्हिडिओ खूप छान होते, त्याच्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली, त्यांना पारितोषिकं मिळाली. पण आता थोडे व्ह्यूज कमी झाले, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे थिल्लरपणा. साडी घालून कुठे जायचंय, साडी घालून इथे जायचंय, साडी घालून तिथे जायचं. अरे हो, साडी घालून बीचवर जायचं तर राहिलं. तो तर एकदम खतरनाक व्हिडिओ बनवला होता मॅडमने. आतमध्ये स्कर्ट घाला, वरती क्रॉप टॉप घाला आणि त्यावर बीचवरच साडी नेसा आणि बीचवरच साडी सोडा. हा, तुमचं प्री वेडिंग शॉर्ट, प्री वेडिंग शूटिंग झालं नसेल तर हे नक्कीच करा तुम्ही. प्री वेडिंग शूटिंग आमचं नाही झालं बाबा, आम्हाला नाही करायचं आहे असले फालतूगिरी. जाऊन तिकडे बीचवर जायचं, साडी नेसायची आणि परत तिथेच सोडायची आणि त्याची घडी बिडी पण कशी करायची ते पण मॅडमने सांगितलंय. मॅडम नका करू हे असलं काय काय. करा करा, अजून करा, अजून करा. कमेंट्स मस्त असतात तुमच्या, म्हणून व्हिडिओ करा अजून करा. आम्हाला पण जरासं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओच्या कमेंट्स वाचून की आपल्याला काय बोलायला पाहिजे. बघा आणि लोकांच्या कमेंट्सनुसार करा त्यांची सोय. साडी नेसून कुठे कुठे त्यांना अजून जायचंय बघा, त्याच्यात पोहायला अजून बघा काय काय आहे त्याच्यात, रेनकोट घालून अजून. हां, पण आता असं झालंय त्यांना व्ह्यूज कमी यायला लागलेत, त्याच्यामुळे हा थिल्लरपणा चालू आहे मॅडमचा. तर मॅडम बघा, अजून जरा चांगले चांगले व्हिडिओ बनवा लोकांसाठी, आमच्यासाठी, आम्ही बघू. पण आता साडीवरून जरा दुसरीकडे शिफ्ट व्हा जरा. गुलाबी साडी 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 नको आता. गाणं छान आहे पण तुमच्या साडीचा आता लोकांना कंटाळा आलाय. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा, हसत राहा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.